सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज मेष राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी खूप काम मिळेल. तुम्हाला आज तुमचं ध्येय हे वेळेवरती साध्य करण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. नोकरदार महिलांना घर आणि कामाच्या ठिकाणी संतुलन राखण्यात काही अडचणी मात्र येऊ शकतात. जमीन आणि घराशी संबंधित वादामध्ये तुम्हाला न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील. आज केवळ तुमचं आरोग्यच नाही तर कुटुंबातील कुठल्याही ज्येष्ठ व्यक्तीचं आरोग्य हा तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकतो. व्हायरल किंवा जुने आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांनी कोणत्याही योजनेमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यापूर्वी त्यांच्या हितचिंतकांचं मत घेणं आवश्यक आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चढउतारांचा राहणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस हा अतिशय शुभ असेल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने येतील. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज मिळेल. जर तुम्ही परदेशामध्ये जाऊन करिअर किंवा परदेशी संबंधित व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या मार्गामध्ये येणारे अडथळे आता हळूहळू दूर होतील. नोकरदार महिलांनी दिवस अतिशय शुभ राहणार आहे. त्यांचा सन्मान केवळ कामाच्या ठिकाणीच नाही तर कुटुंबात देखील वाढेल. नोकरदार लोकांसाठी आर्थिक नवीन स्रोत निर्माण होतील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस हा आपत्ती आणि संधी दोन्ही घेऊन येणार आहे. मात्र तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने प्रत्येक आपत्तीला आपल्यासाठी चांगल्या संधीमध्ये बदलू शकता. दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगल्या संधी मिळतील. तुम्ही रोजगाराच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरी मिळेल. नोकरीमध्ये असलेल्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. तसेच आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागेल. दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी तुम्हाला बरोबर ठेवाव्या लागतील, नाहीतर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. तुम्ही आज कर्ज, आजार आणि शत्रुत्व टाळावा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय आणि शिक्षणामध्ये काही अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. मात्र मेहनत केल्यानंतरच तुम्हाला यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासापासून विचलित होऊ शकतात. तर नोकरदार लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडनं जाणून बुजून किंवा नकळत झालेल्या चुका किंवा निष्काळजीपणासाठी जबाबदार धरलं जाऊ शकतं. या काळामध्ये तुमचं काम हे उद्यावर किंवा पुढे ढकलू नका किंवा दुसऱ्यावरती सोपवण्याची चूक तर बिलकुल करू नका. आज मुलांशी संबंधित कुठलीही समस्या तुमच्या चिंतेचं कारण बनू शकतं. तसेच आज लहान बहीण भावांसोबत काही मुद्द्यांवरून मतभेद किंवा वाद होऊ शकतात. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र जातोय. तुम्हाला आज जीवनामध्ये अचानक काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला अपेक्षित फायदे मिळतील. इतरांच्या मदतीनं तुमची कामं पूर्ण होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून एखादं नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल, परंतु यामुळे तुमच्या जीवनामध्ये वेळ आणि पैशांची कमतरता निर्माण होईल. अनियमित दिनचर्या आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. जे विद्यार्थी परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करतायत त्यांच्या अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकतं. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा.
आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज कन्या राशीच्या लोकांना आपला वेळ आणि पैसा दोन्हीही हुशारीनं खर्च करावा लागेल. आज अचानक मोठ्या खर्चामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं. नोकरदारांनी आपलं काम दुसऱ्यांच्या हातात देणं टाळावं, अन्यथा त्यामध्ये चुका झाल्यानं तुम्हाला तुमच्या बॉसच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. या काळामध्ये घरातील आणि बाहेरील नातेवाईकांकडनं अपेक्षित सहकार्य न मिळाल्यानं तुम्ही थोडे दुःखी व्हाल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर गोष्टी स्पष्ट करून पुढे जाणं चांगलं राहील. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आज व्हायरल किंवा दीर्घकालीन आजारांमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडे अस्वस्थ राहाल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहणार आहे. नोकरदार लोकांवरती दिवसाच्या सुरुवातीला कामाचा जास्त ताण राहील. ते वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काही घरगुती समस्या तुमच्या चिंतेचं प्रमुख कारण बनतील. या काळामध्ये तुम्ही कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या तब्येतीची थोडीशी काळजी घ्याल. आज काही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. या काळामध्ये तुम्हाला कुटुंबातील सदस्यांना भेटावं लागेल किंवा जवळच्या मित्रांसोबत तीर्थयात्रेला जाण्याची अचानक तुम्हाला संधी मिळू शकते. व्यवसायामध्ये अपेक्षित तुम्हाला नफा मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अधिक शुभ आणि यशस्वी राहील. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास आनंददायी ठरेल आणि इच्छित यश मिळवून देईल. तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण झाल्यास तुमच्यामध्ये उत्साह वाढीस लागेल. विशेष म्हणजे आज तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला आज एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेटता येईल जो भविष्यामध्ये मोठ्या आर्थिक लाभाचा स्रोत बनेल. नोकरदार महिलांसाठी आजचा दिवस हा भरघोष यश देणारा राहील. त्यामुळे समाजामध्ये आणि घरामध्ये त्यांचा सन्मान वाढेल. तुम्हाला आज घर किंवा वाहन खरेदीशी संबंधित आनंद मिळेल. जमीन मालमत्ता यांच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय तुमच्या बाजूने लागेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक झालेले मोठे खर्च हे धनुराशीच्या लोकांना आर्थिक बजेट बिघडवण्यास भाग पाडू शकतात. या काळात तुम्ही तुमच्या मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेमध्ये असाल. नोकरदार लोकांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणांसाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास देखील करावा लागेल. प्रवास थकवणारा आणि अपेक्षेपेक्षा कमी फलदायी असेल. परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्या किंवा तिथे करिअर शोधणाऱ्या लोकांसाठी दिवस भाग्यवान ठरू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांनी पैशांच्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये सावध राहावं. आज तुम्हाला एखाद्या विशेष कामात मोठं यश मिळू शकतं, परंतु यशाच्या उत्साहामध्ये भान गमावण्याची किंवा प्रियजनांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आज त्यांच्या आरोग्याकडे आणि नातेसंबंधांवरती खूप लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला आज मोसमी किंवा त्यापेक्षाही जुन्या आजारांमुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुम्हाला दवाखान्यात जावं लागेल. आज तुमची दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळामध्ये मोठ्या चढउतारांना सामोरं जावं लागू शकतं. जर तुम्ही आज जास्त पैसे खर्च केलेत तर तुमचं बजेट बिघडेल. तुम्हाला आज तुमच्या प्रतिमेकडे अधिक लक्ष द्यावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये इमेज चांगली ठेवण्यासाठी लोकांशी चांगलं वागा आणि चुकूनही कोणाचीही थट्टा करू नका. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास.
श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी आज कुठल्याही कामात निष्काळजी राहणं टाळावं किंवा ते काम उद्यावरती ढकलू नये. तुमचं काम बिघडू शकतं. तुम्हाला आज हुशारीनं पैसे खर्च करावे लागतील, अन्यथा तुमचं बजेट बिघडू शकतं. या काळात तुम्ही कोणालाही काहीही आश्वासनं देऊ नका. आज नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहावं लागेल. तुमची कोणतीही योजना पूर्ण होण्यासाठी लोकांसमोर उघड करणं किंवा त्याची प्रशंसा करणं टाळा, अन्यथा तुमचे विरोधक त्यामध्ये अडथळा आणू शकतात. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. धनवान बनण्याचे तुम्हाला योग आहेत. या काळामध्ये घराच्या दुरुस्तीवरती किंवा चैनीच्या वस्तूंवर जास्त पैसे खर्च होतील. करिअर आणि व्यवसायामध्ये लांबचा प्रवास शक्य आहे. आज प्रवासादरम्यान प्रभावशाली लोकांशी चांगले संबंध तुमचे निर्माण होतील, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला खूप फायदा होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.